माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 40 कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 60 निमराजाचे कीर्तन अथवा इतर आणि इतर कथा. श्री गणेशाय नमः. ती आणि तशी श्री पांडुरंगाची कृपादृष्टी निमराजावर झाल्यानंतर ते प्रवास करीत करीत सेवाला नावाच्या तीर्थावर गेले. उंच पर्वतावरचे ते शेवाळ तीर्थ हे अत्यंत पवित्र असे स्थान. त्या स्थानावर एक सुंदर असे सरोवर होते. त्या सरोवराचे पवित्र स्थान स्नान करण्यासाठी तेथे अनेक सिद्ध साधू सत्पुरुष देवदेवता या कधी दृश्य तर कधी अदृश्य स्वरूपात येतात. निमराजाने त्या पवित्र सरोवरात स्नान केले. आपल्या उपास्य देवतेची मानसपूजा केली. शांत प्रसन्न मनाने ते ध्यान लावून बसले. त्या ध्यानात त्यांचा सारा दिवस कधी सरला त्याचे भानही राहिले नाही. तेव्हा त्या स्थानावरील श्री महेश्वरास म्हणजेच आदिनाथांना हे आपल्या भक्ताची दया आली. त्यांनी त्याची माहिती जेव्हा पार्वतीस दिली तेव्हा त्या माऊलीचे हृदय वात्सल्य भावाने कळवळले. त्या शंकराने बुद्धी कला कौशल्य दात्या श्री गजाननास निमराजावर कृपा करून त्यास नामस्मरण भजन संकीर्तन करण्याची शक्ती देऊन त्यांचा नावलौकिक वाढव अशी आज्ञा केली. श्री गजाननाच्या भक्त निमराजावर कृपा करण्याच्या हेतूने एके दिवशी पहाटे त्या स्वप्न दृष्टांत दिला. त्यास आशीर्वाद दिलास. त्याबरोबरच गजाननाने भक्त निमराजास विड्याचा प्रसाद खाऊ घातला. सकाळी उठून निमराज पाहतात तर काय त्याचे मुख हे विडा खाल्ल्यासारखे लाल झाले. देवी पार्वतीने आपल्या भुकेल्या भक्तास गवळणीच्या रूपात तेथे येऊन तांब्याभर दूध पाजले. त्यास आशीर्वाद दिला. तो म्हणाला, बाबा निमराजा, तुम्ही दिलेला दुग्ध प्रसाद सेवन केला आहेस ना, आता तुझ्या वाणीवर सरस्वती वास करेल. तुमचा कीर्तन प्रवचन भजनास एक आगळी वेगळी प्राप्त होईल. तुझा एक उत्तम कलाकार म्हणून कीर्तनकार म्हणून अवघ्या पंचक्रोशीत गवगव होईल. हा असा शुभाशीर्वाद मिळाल्यावर निमराजा आपल्या गावी परत आले. त्यांनी त्यांच्या गावातच कीर्तने होऊ लागले. त्या श्रवणानंदाचे सुख घेण्यासाठी दूरदूरच्या गावातून मोठा भक्त वर्ग जमा झाला होता. त्याच्या भोवती जसे त्यांना स्तुती वंदन करणारे होते तसेच त्यांचा दुस्वास करणारे, त्यांना पाण्यात पाहणारे दुर्जनही काही कमी नव्हते. पण याचा पाठीराखा श्रीहरी त्याला कोणाची भीती न देव असे काही चमत्कार अगदी सहजपणे घडून आणत की निंदकाची तोंडे आपोआप बंद होत. निमराजाच्या चरणी वंदन करणारी, त्यांना मानणारी लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. लोक त्यांच्या शब्दाचा आदर करीत आपल्याला त्यांचा सत्संग कसा मिळेल, त्याची थोडीफार तरी सेवा कशी करायला मिळेल या संधीची वाट पाहत. ती संधी ते सहज सोडत नसे. एकदा त्यांना वारीच्या निमित्ताने पंढरीत जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. आता वारी म्हटली की तेथे सर्व संतांचा मेळा भक्तांचा मेळा हा जमला तर नवल. तसे सर्व भक्त वारीच्या निमित्ताने पंढरीत गोळा झाले. त्यास फक्त कमतरता होती ती एका तुकारामाची. म्हणून देवाने त्यांना आणण्यासाठी गरुडाला पाठविले. पण तुकारामाने कोणाच्याही सोबत पंढरीस न जाता त्यांनी देवालाच तू मला येथे येऊन दर्शन दे, सुखवून जा अशी प्रार्थना केली. तिकडे पंढरीत सर्व भक्त भाविकांनी निमराज महाराजांना तुम्ही कीर्तन कराशी विनंती केली. त्या विनंतीचा आदर करीत अंतरी कीर्तन सेवा विठ्ठलचरणी सादर करण्याची आर्त इच्छा असलेल्या निमराजांनी त्या पंढरीनाथाच्या आपल्या रसाळ कीर्तन सेवेस प्रारंभ केला. पूर्वरंग रंगला, आता उत्तर रंगाचा प्रारंभ झाला. निमराजाची कीर्तन सेवा तनामनापासून समर्पित भावाने सुरू झाली. तेव्हा त्या कीर्तनात जमलेल्या स्रोत वर्गातील एका सावकाराच्या पत्नीला असे दर्शन घडले की तो साक्षात श्रीहरी एका बालकाचे रूप धारण करून कीर्तनात रंगलेल्या निमराजाच्या खांद्यावर बसलेला आहे. तो त्यांना चौरी ढाळून वारा घालत होते. ते तसे दिव्य दर्शन होता सावकाराच्या पत्नीस राहिले नाही. ती भर कीर्तनात उठली. तिने पुढे जाऊन निमराजाच्या चरणात दंडवत घातला. ती पुढे म्हणू लागली, मा निमराजा, खरंच तू धन्य. अरे तुझ्या खांद्यावर बसून तुला श्रम घडू नये म्हणून तो श्रीहरी तुला वारा घालतोय ना. काय म्हणायचं तुझ्या त्या योग्यतेला, श्रेष्ठत्वाला. ते श्रीहरीची रूप फक्त या सावकाराच्या पत्नीस दिसत होते. ते इतरांना काही दिसत नव्हते. पण जेव्हा ती त्या रूपाचे वर्णन करू लागली तेव्हा सर्वांनीच ते दर्शन आम्हालाही घडवा असे महाराजांना विनंती केली. तेव्हा त्यांनी त्या लोकाग्रहासाठी ते दर्शन देण्याची देवास विनंती केली. श्रीहरीस त्या निमराजाची ती इच्छा मोठा आली नाही. त्यांनी भर कीर्तनात त्या रूपात सर्वांना दर्शन दिले. आपल्या भक्ताची योग्यता लोकांना पटवून दिली. या कीर्तनाच्या वारीच्या निमित्ताने पंढरीत आलेल्या निमराजाला स्वतः पंढरीनाथांनी बडव्यास पौर्णिमेच्या पूजा सोहळ्याचा मानकरी करण्याची आज्ञा केली. त्यांच्या हातूनच पूजा करवली.
काला कालविला आणि त्या काल्याच्या प्रसादही निमराजाच्या हातून सर्वांना वाटला. तेव्हा सर्वांनाच अपूर्व असा आनंद झाला. श्रीहरीचे दर्शन, संत मंडळीची भेट, निमराजाच्या मुखातील कीर्तनाची श्रवण संधी मिळालेले सर्व संतुष्ट जीव हे त्यानंतर आपापल्या घरी परतले. तिकडे रुक्मिणी सोबत घेऊन देवतकोवाच्या भेटीसाठी त्यांच्याकडे गेले. भक्तराज निमराज यांचा संसार प्रपंच आता पुरता बहरला, फुलला, विकसित झाला होता. त्यांच्या तिन्ही मुलांचे विवाह होऊन घरात सुलक्षणी सुना आल्या होत्या. निमराज आजोबांच्या मांडीवर नातवंड खेळत होती. देवाच्या कृपेने देवभक्तांच्या घरात सुखाच्या पारिजातकाचा सडा पडत होता. पण हे सारं जरी असलं तरी इकडे निमराजाच्या मनात सद्गुरू भेटीची इच्छा प्रबळ परत परत उसळी घात होते. त्यानेच ते भरल्या संसार प्रपंचातून वृत्तीची निवृत्ती घेत गुरुभेटीच्या ओढीने वारंवार बाहेर पडत होते. एकदा असाच प्रवास करत करत निमराज महाराजांची स्वारी ती एका गावात आले. त्यांना आपल्या गावात आलेले पाहून त्या गावचा प्रमुख त्यांच्या स्वागतास धावून आला. त्याच्या कानी महाराजांची कीर्ती तर आधीच आलेली होती, आता तर प्रत्यक्ष या गावास त्यांचे ते श्रीचरण लागले होते. तेव्हा त्या गाव प्रमुखाने महाराजांचे स्वागत केले. त्यांचे उचित सन्मानपूर्वक, भावपूर्वक आणि त्याने त्यांना हात जोडून विनंती केली की निमराज, आम्हा सर्व गावकऱ्यांवर कृपा करा. आज संध्याकाळी आम्हाला तुमच्या रसाळ भक्ती पूर्ण श्रवणानंद द्या. त्यावर ती विनंती ऐकून भाविकांसमोर कीर्तन सेवा रुजू करण्यास त्यांची इच्छा होतीच. पण अडचण ही होती की त्यांना कीर्तनात रंग भरण्यासाठी जी त्यांच्या दोन्ही मुलांची आवश्यकता होती, सात संगतीची जी गरज होती ती कशी पुरी होणार? कारण त्यांची दोन्ही मदतनीस मुले तर तिकडे दूर त्यांच्या प्रपंचात, आता येथे या दूरच्या गावात सात संगत कोणाची मिळणार? इकडे निमराज महाराज तर त्या कीर्तन सेवेस होऊन आलेले. त्याप्रमाणे त्या गाव प्रमुखाने सारी व्यवस्था करून मोठा भक्त समुदाय त्या श्रवणास गोळा झालेला. असो, श्रीहरीची इच्छा असे म्हणून कीर्तनाची वेळ होताच ते तयार झाले. कीर्तनाची स्थाने येऊन पाहतात तर काय, त्यांचे शिवराम नारायण दोन्ही मुलगे टाळ मृदुंगासह तेथे आले उभे. त्या दिवशीचे ते कीर्तन इतके बहारले झाले की त्या श्रवणानंदाच्या अमृतसरीत सारा श्रुतवर्ग पार चिंब भिजला. सर्वांना आनंद झाला. कीर्तनाची समाप्ती होताच त्या प्रमुखाने विचारले, महाराज, तुम्ही तुमच्या मुलांना येथे कसे आणि कधी बोलावले? त्यांच्याही येण्याने तुमच्या कीर्तनास अपूर्व असा रंग आला. आम्ही भरून पावलो. निमराजाने भानावर येत आपल्या आजूबाजूस पाहिले, त्यांना कोणीच दिसले नाही. ते म्हणाले, अरे, ते माझी मुले कशी येतील? ती दूर जाईल. आणि मग त्या गाव प्रमुखासह सद्भक्तांना कळायला वेळ लागला नाही की महाराजांच्या कीर्तनाची रंगत वाढावी म्हणून साक्षात पांडुरंगाने त्यांच्या मुलांच्या रूपात तेथे येऊन त्यांना साथ केली. त्या गावातून आपला मुक्काम हलवून निमराज श्री दत्तगुरूच्या दर्शनासाठी पुढे निघाले. कारण त्यांना मागे सांकेतिक त्रिमूर्ती रूपात संत एकनाथ जनार्दन स्वामी नरहरी यांची भेट झाली होती. पण त्यांचे तर मन हे श्री दत्त भेटीस सुचले होते. या आर्य दर्शन इच्छेनेच दर्या, डोंगर, कपारी धुंडाळत जात असताना अचानक एका जंगलाच्या वाटेत एका जटाधारी कौपीन परिधान केलेल्या, हाती दंड कमंडल घेतलेल्या, शंख चक्र गदा पद्म शूल धारण केलेल्या, भस्मांकित प्रसन्न मुद्रेच्या श्री दत्तात्रेयाचे दिव्यदर्शन झाले. त्यांना दर्शन देत श्री दत्तात्रेय त्यांना म्हणाले, बा निमराजा, खरंच तुझी भक्ती श्रेष्ठ, तू धन्य. तुझ्या आर्त भक्तीनेच मला तुला दर्शन देण्यासाठी येथे खेचून आणले. बा वत्सा निंबा, तू अशीच कीर्तन सेवा करीत राहा. त्यातच तुझ्या जन्माची सार्थकता आहे. लोकांना भक्ती मार्गास प्रवृत्त करणे हेच तुझे जीवन कार्य. तुझ्या कार्यास माझा तुला सदैव आशीर्वाद राहील. मी तुझ्या मागे उभा आहे. तुझा संसार प्रपंच अंती जीवनाची सार्थकता ह्याच श्रेष्ठ कीर्तनानं भक्ती मार्गाने होणार. असे सांगून निमराजास आपल्या प्रेमळ मिठीत घेऊन त्याचे मुख कुरवाळून त्याच्या मस्तकावर आपला कृपावर हस्त ठेवून ती श्री दत्तात्रेय एका क्षणात अदृश्य झाल्या. निमराजाची आवश्यकता तर त्यास काही न बोलता येण्यासारखी झाली. या श्री दत्तात्रेयाच्या भेटीने सुखावलेले श्री निमराज महाराज हे पुन्हा आपल्या देवठाण या गावास परत आले. या ठिकाणी येथे नारद पुराण संमत श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचा 60वा अध्याय पूर्ण होतो. श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.